सोलापूर शहराच्या जुना विडी घरकुल परिसरात असलेल्या सर्वदे नगर येथील चिल्लाळ परिवारातील तिघांच्या आत्महत्या प्रकरणी अद्यापही पोलिसांना धागेदोरे मिळाले नसून MIDC पोलीस त्या घटनेचा तपास करत असल्याची माहिती समोर आलेली आहे। नेमकी ही घटना कशासाठी घडली, तिघांच्या आत्महत्येला कोणते कारण आहे याचा तपास अद्यापही पोलिसांना लागलेला नसून पोलीस तपासातच या मोठ्या घटनेचा उलगडा होणार आहे। मुळेगाव रस्त्यावरील उर्दू शाळेनजीकच्या सर्वदे नगरातील प्लॉट क्रमांक 5 येथील रहिवासी स्नेहा संतोष चिल्लाळ हिने रविवार 3 मार्च रोजी सकाळी 11 ते 12च्या दरम्यान राहत्या घरी मुलगा मनोज कुमार चिल्लाळ वय वर्ष 7 आणि मुलगी संध्या चिल्लाळ वय वर्ष 11 या लेकरांना साडीच्या साह्याने गळफास देऊन जीवे ठार मारले। त्यानंतर तिने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे। हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर संतोष दत्तात्रय चिल्लाळ यांनी या घटनेची माहिती MIDC पोलीस स्टेशनला कळवली। त्यानंतर पोलिसांनी त्या तिघांना राहत्या घरातून खाली उतरवून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले। डॉक्टरांनी त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले। 2 लेकरांच्या हत्या आणि स्नेहाच्या आत्महत्येमागील कारण पुढे आलेले नाही। सोलापुरात झालेल्या या आत्महत्या प्रकरणाचा उलगडा अद्यापही झाला नसून MIDC पोलिसांचा तपास अजूनही सुरूच आहे। या संदर्भात MIDC पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। सोलापुरात रविवारी घडलेल्या या मोठ्या घटनेने अनेकांना धक्का बसला आहे। अनेकांनी ही बातमी वाचून हळहळ व्यक्त केली आहे। मात्र 2 लहान मुलांना घेऊन आईने जीवन का संपवले, त्यामध्ये कोणते कारण आहे? आत्महत्या जर असेल तर त्या आत्महत्यापूर्वी रविवार सकाळपासून ते दुपारपर्यंत जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं त्या दरम्यान काय काय घडलं होतं, किंवा या घटनेच्या आदल्या दिवशी शनिवारी रात्री घरातील वातावरण कसं होतं, त्यांच्यात काय वाद झाला होता का, याची माहिती पोलीस तपासात पुढे येणार आहे। चिल्लाळ परिवाराचा जुना विडी घरकुल परिसरात हॉटेलचा व्यवसाय आहे। संपूर्ण परिवार त्या हॉटेल व्यवसायात काम करत असतो। जेव्हा रविवारी हॉटेल सांभाळणारे संतोष चिल्लाळ हे हॉटेलवर गेले तेव्हा राहत्या घरी त्यांची पत्नी स्नेहा, त्यांची 2 मुले होती। जेव्हा 11 ते 12च्या दरम्यान त्यांचे पती संतोष हे मटण घेऊन घरी आले। घरी आवाज देऊनही कोणी दरवाजा उघडत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता त्यांना आपली पत्नी व 2 मुले हे बेशुद्धावस्थेत आढळून आले। त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती कळवली। पोलीस देखील घटनास्थळी आले। राहत्या घरी संतोष चिल्लाळ यांची पत्नी स्नेहा, त्यांचा मुलगा मनोज कुमार आणि मुलगी संध्या हे मृतावस्थेत आढळून आले। या मोठ्या घटनेने सोलापूर हादरलं असून MIDCचे पोलीस अधिकारी या घटनेचा तपास करत आहे। दरम्यान या प्रकरणी संतोष चिल्लाळ यांनी रविवारी रात्री दाखल केलेल्या फिर्यादीनुसार मृत स्नेहा संतोष चिल्लाळ हिच्या विरुद्ध 2 मुलांची हत्या केल्याचा गुन्हा MIDC पोलिसात दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुकडे हे करत आहे।